हा महाजनी नाही ती काय माझं आणि शनायाचं संभाषण असलेली क्लिप ऐकवताय ना तुम्ही? आपण ही भलतीच गाणी लागतायत काहीतरी. हा बाबा सगळी फिल्मी गाणीच वाजतायत. क्लिप कुठे? हे तूच केलंयस गुरुनाथ. नेहमीप्रमाणे मला तू खोटं पाडलंयस गुरुनाथ. मी खोटं पाडले तुम्हाला? हो. अहो 10 वेळा थोबाडावर आपटलाय आणि अपमान करून घेतलाय तरी सुद्धा परत हेच. गुरुनाथ तू तोंड सांभाळून बोल नाहीतर. नाहीतर काय? नाहीतर काय कराल? माझ्या घराची संसाराची राख रांगोळी करायची एक संधी सोडत नाही तुम्ही, एक संधी. आणि मी गप्प बसून ऐकत राहायचं? तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात. गुरुनाथ ते खोटे नाही आहेत. आत्ता जरी ही क्लिप ऐकू येत नसली ना तरी मी माझ्या कानाने ती ऐकले. अहो ना ऐकली 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 मग अचानक कुठं गेली ती क्लिप? नानाजी तुम्ही महाजनींच्या जाळ्यात अडकलात ना? नाही मी खरंच रेकॉर्ड केलेलं होतं. अहो मी पण ऐकले ती. हे खोटं नाही बोलत आहे तो, खरंच ऐकलं आम्ही. वा 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 नाही करेक्ट आहे नानीजी, अगदी बरोबर आहे. आपल्या नवऱ्यावर विश्वास हवाच. आमच्याच घरात वेगळं चित्र आहे ना. नवऱ्यावर विश्वास नाहीच, बाकी कोणी बाहेर येऊन सांगतं त्यांच्यावर मात्र अगदी 100% विश्वास आहे. नाही नाही खरंच तसं नाहीये. नाना नानी शांतपणे सांगतो, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. या महाजनींचा इगो दुखावलाय, इगो. त्यांना सतत सगळीकडे मी आणि शनायाच एकत्र दिसतो. साधी गोष्ट लक्षात घ्या, रिटायर्ड होऊन आता एवढी वर्ष झाली आहेत. या माणसाला काम ना धंदा, घरी बसून स्वतःचा आणि इतरांचा वेळ वाया घालवायचा एवढंच काम आहे. अहो वेळ लागलाय त्यांना, वेळ आहेत ते. वेडा? मला वेडा म्हणतोय? नाना बघा हो, तुम्ही तरी सांगा, तुम्ही ही क्लिप ऐकलेत? बोला ना त्याला काहीतरी. हो 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 सांगतोय मी. राधिके तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? नानाजी तू मला तुझ्या वडिलांच्या जागी मानतेस ना? हो नानाजी. मग मला सांग, कुठला बाप आपल्या लेकीचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी असं वागेल? ते सत्य आहे ते सांगतोय मी. माझ्यावर विश्वास ठेव, मी ती क्लिप स्वतःच्या कानाने ऐकले. हा तुझा नवरा आहे ना, तुला फसवतोय. एक नंबरचा बदमाश आहे तो. हो नानाजी काऊन काऊन तुम्ही महाजनींची बाजू घेऊन झाला तो? अहो हे किती दिवसांपासून हे असंच नाटक करून राहिले आणि आता तसंच करतायत. रेकॉर्डिंग केले, रेकॉर्डिंग केले. म्हणजे काय ते रेकॉर्डिंग कुठे गेलं? कुठे आहे ते रेकॉर्डिंग? अहो खरंच केलंय. अहो गेलं होतं तर मग गेलं कुठे? अहो तेच तर शोधतोय मी. मी मोबाईल दुरुस्त करून आणला आणि ती क्लिप नानांना ऐकवली, हो की नाही नाना? आणि त्यांनी तो मोबाईल ठेवून घेतला. माझ्याकडेच होता तो. मी स्वतःच्या हाताने तो ड्रॉवर मध्ये ठेवला, पण ती क्लिप कशी काय गायब झाली ते मला कळत नाही. अहो नाना साहेब, मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलेली क्लिप कशी गायब होणार? अरे यार मलाही कळत नाहीये ती क्लिप कशी गायब झाली ते. पण जाऊ दे, बरंच झालं, सुटलो एकदाचा यातून. तुम्हाला सांगतो सुभेदार, हे कोणीतरी मुद्दामून केलंय. हो बरोबर आहे. नाही मुद्दामच केलं असेल. पण कोणी केलं असेल? हा म्हणजे नानाजींच्या घरात कोण येणार ना हे करायला? अरे म्हणजे नानाजीच असतील का? त्यांनीच केलं असेल का? नाही तुम्हीच म्हणाला होता ना त्यांच्याकडे मोबाईल होता म्हणून. गुरुनाथ, मी ती ऑडिओ क्लिप ऐकली होती आणि त्याच वेळेला या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायला मी इथे येणार होतो, पण तुम्ही नव्हता तिथे आणि म्हणून मी थांबलो. मला खात्री आहे
कोणीतरी तुझ्या सांगण्यावरून ते केलंय. वा, नाही हे बरं आहे. माझ्या सांगण्यावरून माझ्या सांगण्यावरून तू नाही. बरं, तुमच्या घरात तुमच्या व्यतिरिक्त अजून कोण करणार? नानीजी, तुम्ही केलं का हो? नाही नाही मी कसं करणार. राधिका, तू तू ह्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेव. ते नेहमीच खरं बोलतात. गुरुनाथवर अजिबात विश्वास ठेवू नकोस. काय म्हणून खरं बोलत आहे? तुम्ही सगळे खरे आणि आम्ही सगळे खोटे का? अहो असं पर्सनली नका ना घेऊ हे. काहून बरं पर्सनल नाही घ्यायचं नानीजी? सांगा बरं. तुम्ही सगळे म्हणून आमच्या पोराची बदनामी करत आहात आणि आम्ही का फक्त ऐकत बसायचं का? वा रे वा. तुमचा आमच्यावर विश्वास नाहीये का वहिनी? हा गुरुनाथ खोटं बोलतोय. तो त्या शनयाशी गुलू बोलत होता, स्वतःच्या कानाने आम्ही ऐकलंय. राधिके, एक लक्षात ठेव, तू भ्रमात राहू नकोस हा. तुझा हा नवरा आहे ना, हा एक नंबरचा निर्लज्ज आणि बदमाश माणूस आहे. अरे फसवतोय तुला तो. त्यानं शनयाला इथं राहायला बोलवलं असणार. ठरवून करतोय तो. फसवतोय तुला तो. हो आहे. नाही, मी खोटारडा आहे. मी सगळ्यांना फसवणार आहे. मी निर्लज्ज आहे. अगदी बरोबर आहे. नानाजी म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. इतकी सोन्यासारखी माझी बायको, एवढे देवासारखे माझे आई बाबा, मी सगळ्यांना फसवतोय. मी जगण्याच्या लायकच नाहीये. अगदी बरोबर म्हणतायत हे. कशाला मला तुम्ही ठेवताय? मारून टाका ना मला. जिवंतच नाही राहत ना. नाही, मला जगण्याचा अधिकारच नाही ना. इथे वाटेल ते लोक घरामध्ये येऊन माझ्याबद्दल काय वाटेल ते बोलतात आणि माझे सख्खे आई बाबा, माझी बायको यांना माझ्याबद्दल विश्वासच नाही वाटत. मला नका ना जिवंत ठेवू. मारून टाका. आई मार. माझं नाही हे. मारा. तुम्ही मारा. हेच हवंय ना. गुरु, बरं, ताकद घाला. वेळ आहे का? काय आई? बघ. बस का तुझी नाटकं? थांबव सगळं. राधिके, तुझा नवरा तुला फसवतोय हा. लक्षात ठेव. भाऊसाहेब, तुमचा पोरगा फसवतोय तुम्हाला. खोटं बोलतोय तो. बास, खूप झालं नानासाहेब. पुरे थांबवा आता. हे बघा नानासाहेब, मी तुमचा आदर करतो म्हणून आतापर्यंत गप्पा आहे. पण हे थांबवा नानासाहेब, नाहीतर